जे काम तुला सांगितलं ते वाकण्याने कवाच करून दाखवलं, दिघाला पाठवलं ढगात। पटकन शिवचं नाव सांगा ना, बाहेर सगळी लोक जमली आहेत। ते मी तुझ्या कानात सांगतो। आपला दादा म्हणजे देव माणूस बोल। आता तुम्हाला देव वाटणारच हो, कारण तो देव तुमच्या नशिबाला पावलाय ना। कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या, कुणी सरस्वती घ्या। अटक करायला आलोय। तुम्हीच नरसिंहरावांवर गोळी झाडलीत। डोकं ठिकाणावर आहे का तुमचं? रोज उठून आपल्या प्रत्येकावर संशय घेत चाललाय। संशय नाही, मी आरोप करतोय तुमच्यावर, तुम्ही गुन्हेगार आहात म्हणून। जो उठतो तो आपला परसूच्याच माग लागतो। काय 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 भोंडल्यामधला हत्ती समजला का काय? पाठावर मांडला लागले फिरायला गोल 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 गोल। रे आत्याबाई आता आता बोल की, काय तू पण भोंडल्यातलं गाणं म्हणणार का काय? बामण्यासाठी कशी भांडली, माझ्यासाठी भांडकी आहे कशी? इन्स्पेक्टर साहेब, परशू माझा भाचा आहे, नरसिंहरावाचा धाकटा भाऊ, आणि तुमच्याकडे असा काय पुरावा आहे त्याच्यावर तुम्ही धडधडीत आरोप करताय? ते सत्याबाई, आमच्याकडे पुरावाच नाही तर घटना प्रत्यक्षपणे बघणारा साक्षीदार आहे। साक्षीदार आहे? कोण? का तुमच्याच माणसाला उभं केलंय साक्षीदार म्हणून? मी सांगितलं त्यांना, हा माणूस आहे ना, माणूस नाही, हा माणूसच नाहीये, हा ना राक्षस आहे, राक्षस। राक्षस आहे नाही ग, हा जनावर आहे, जनावर। यांनीच गोळी झाडली भाऊजींवर। माझ्या नवऱ्याने गोळी झाडली भाऊजींवर। माझं कुंकू आहे ना, हे कोणाच्या तरी रक्ताने माखलंय। या माणसाला नाही, या हैवानाला ना पाटलीत बंद करा आणि ना समुद्रात कुठेतरी लांब फेकून द्या। नकोय हा इथे। ए भिकारडे, बोलले मी, चुकी केली का? अरे लाज नाही वाटत नवऱ्याबद्दल बोलताना? तुम्ही खरं बोलणं गुन्हा आहे का? मी नाही खोटं बोलले। शांत, तुम्ही ताई शांत हो, शांत हो ना। तुम्ही ताई भाऊजी, काय रे गण्या, असं पळत का आलास? काय झालंय? अहो भाऊजी, बाहेर लय मोठा राडा झालाय। काय झालंय? अहो म्हणजे परशुजेटला पोलीस घेऊन चाललीये आणि सुमित्रा ताई। काय झालं तिला? अहो तिथे एकदम येड्यासारखी वागते, येड्यासारखी बोलते। गण्या, मला घेऊन चल तिथे, घेऊन चल आत्ताच्या आत्ता। रामखोर साली, अरे आमच्या घरामध्ये ना धुणी भांडी करायची पण लायकी नाही तुझी। चपलाच्या स्टँड समोर उभं राहायची पण लायकी नाही त्या मायला तुझ्या। तुला हेच हवं होतं ना? ह्याचीच वाट बघत होती तू, मुद्दामून माझं नाव पुढं करते काय गे? बोल की आता, का कार्यस्थितीच केल्यावर काय मौन व्रत धारण केलं गे? पुन्हा इन्स्पेक्टर साहेब, स्वतःवर ताबा ठेवा। अजून त्याच्यावरचा गुन्हा सिद्ध झालेला नाहीये आणि हे किल्लेदारांचं घर आहे,
तुमची पोलीस चौकी नाही आहे. जो गुन्हेगार साक्षीदारांशी असं वागतो त्याच्याशी आम्हाला सुद्धा असंच वागायला लागतं. आता धावतो तुला मी. आता धावतो तुला मी. कोण कोणाशी कसा वागतोय ते बघच तू आता. आता बघच तू. बास परशुराम किल्लेदार, बास. बास झाली तुझी नाटकं, बास. आता अजून एक पायरी जरी मला खाली उतरायला लावलं ना, रस्त्यातून फरफटत नेईन मी तुला. ए घेऊन जा रे याला. घेऊन जा. थांबा बोरसकर. काय तमाशा चालवलाय? घरात कार्य चालू आहे कळत नाही का तुम्हाला? साहेब, तुमच्यावर हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराचा तपास लागलेला आहे. या परशुराम किल्लेदारांना त्याकरताच आम्ही अटक करून घेऊन चाललोय. काल वामन, आज परशु, उद्या म्हणाल मीच स्वतःवरती गोळ्या मारून घेतल्या म्हणून. तुमच्या तपासाला काही ताळतंत्र आहे का नाही? साहेब, याला एकदा चौकीत घेऊन जाऊन याची चौकशी करून. बस बस झाला असा एकेरी उल्लेख. हा माझा भाऊ आहे. असेल, मला तुमच्या नातेसंबंधांशी काहीच करायचं नाहीये. पोलीस डिपार्टमेंटमध्ये तुमच्याबद्दल खूप चांगलं बोललं जातं. त्याकरताच मी तुमच्याशी थोडंसं चांगलं बोलतोय. अजून पुढे बोलण्याचा प्रयत्नही करू नका. काय पुरावा काय आहे तुमच्याकडे? सुमित्रा किल्लेदारांनी हे सगळं स्वतः बघितलंय आणि त्यांनी तशी साक्षही दिलेली आहे. मला वाटतं एवढं कारण पुरेसं आहे यांना अटक करण्याकरता. त्यामुळे प्लीज तुम्ही कायद्याच्या आड न आलेलं बरं. कायद्याची भाषा तुम्ही मला शिकवलं का इन्स्पेक्टर? मंत्रालयात बसून आम्ही ठरवतो तुम्ही कसं वागायचं ते कळलं का? काय मला हसावं की रडावं कळत नाहीये. ज्या हल्लेखोरानं तुमच्यावर हल्ला केला तुम्ही त्याला वाचवायचा प्रयत्न करताय. ते आमचं आम्ही बघून घेऊ. पण मला माझं काम हे पूर्ण केलंच पाहिजे. तुम्हाला ज्याला कोणाला फोन करायचे असतील तुम्ही ते बिनदिक्कत करू शकता. मी माझं काम पूर्ण करणारच. ए बेड्या ठोकर याला. नका ना त्रास करून घेऊ. होईल सगळं ठीक. हा काय होतंय? काय होतंय? काय होतंय? बोला ना. दादा 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 बाबा दादा काय झालं? दादा बाबा दादा बाबा दादा काय होत आहे? बाबा नरसिंह, बाबा नरसिंह, बाबा 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 काय होतंय? दादा काय होत आहे? दादा दादा डॉक्टरांना फोन कर. पण माझ्याकडे या डॉक्टर अनन्याचा नंबर आहे तिला फोन कर. दादा दादा हो दादा चल. हॅलो, मी जानकी बोलतेय. डॉक्टर बाई इथे यांना घरी येता का? आत्या बोल काहीतरी. ही वेळ अशी गप्प बसून राहण्याची नाहीये. का का आपण दादाला ऍडमिट करत नाही आहोत? हे बघ, त्या डॉक्टर अनन्यावर माझा विश्वास नाहीये असं काही नाहीये. पण ऐन वेळेला काही आत्तासारखी मेडिकल इमर्जन्सी आली तर काय करणार आहोत आपण घरात? याचा विचार मी केला नसेल का?
पण तीच म्हणाली आहे तर आता काही म्हणतील. हे बघ, त्या डॉक्टर अनन्याचा स्वतःच्या बुद्धीवर विश्वास असेलही, पण तरीही मला असं वाटतं. पण काय, माझी बुद्धिमत्ता प्रूव्ह करण्यासाठी मी त्यांना इथे ठेवलेलं नाही. आणि आपल्याकडे एवढा वेळही नाही की त्यांना आपण इथून दुसरीकडे हलवू शकतो. डॉक्टर, आय एम व्हेरी सॉरी. मला मुद्दाम तशा अर्थाने नव्हतं म्हणायचं, पण हे बघा, तुमच्यावर रागवून मी अजिबात बोलत नाहीये. आत्ताची परिस्थिती लक्षात घेऊनच मी सांगते. सरांना कुठलीही जखम किंवा ब्लिडिंग असं काहीही झालेलं नाही. त्यांच्या मेंदूवर ताण आलाय. नक्की काय झालं नरसिंहाला? सांगा आम्हाला, आमच्यापासून काही लपवून ठेवू नका. आत्याबाई, तुमच्यापासून मी काही का लपवू? स्ट्रेस लेवल वाढल्यामुळे त्यांचं बीपी शूट झालंय, पाल्पिटेशन वाढलंय. मला माहिती नाही इथे काय घडलंय, पण त्या गोष्टीचा ताण त्यांच्या मनावर आहे. तशी चूक आता आमच्या हातून झाली आहे. पण डॉक्टर, त्यावेळेला आम्हाला कोणालाच हे थांबवता येणं शक्य नव्हतं. पण मग त्यावेळेला तुम्ही त्यांना बाजूला न्यायला हवं होतं. डॉक्टर, आता तुम्हाला सॉरी म्हणण्यापलीकडे माझ्या हातात काहीही नाही. पण मला प्लीज सांगा, दादाला हॉस्पिटलमध्ये न्यायची खरंच गरज नाही आहे का? हॉस्पिटलमध्ये नेण्यापेक्षा त्यांना इथेच मेडिकल अटेंडन्स मिळणं खूप गरजेचं आहे. आणि जर तुमची इच्छा असेल तर आजची रात्र मीच इथे थांबते. अगं, आजची रात्र काय? नरसिंहा शुद्धीवर येईपर्यंत तू इथेच राहा. आणि परवानगी काय विचारतेस? देवदूत कधी परवानगी विचारतो का? अरे अरे, हिची राहायची व्यवस्था वामन. आत्या, काळजी करू नकोस, मी बोलतो दामूशी. या तुम्ही, या. जानकी, अजून अजून किती दिवस आम्हाला बरं वाटावं म्हणून तू स्वतःचे अश्रू लपवणार आहेस? काय रडत नाहीये काय? ते उगीच आपलं थोडं. मला वाटलंच होतं तू इकडे आल्यावर रडशील म्हणून तुला म्हणत होते बाहेर थांब. जानकी, अगं, रडल्यावर मन तरी मोकळं होतं ग. आहो, ऐकलं का ही काय बोलतीये? जानकी, बास प्लीज. हे असं तुझं एकटीच बोलणं आता नाही सहन होत ग मला. बाबा, बाबा, मी असं का वागताय आमच्याशी? घरात जे काही घडलं ते नाही सहन झालं त्यांना. अगं, पण जे काही घडलं त्यात तुझा आणि माझा काय दोष आहे ग? आपण दोघीही नाही राहू शकत त्यांच्याशिवाय. ते परीक्षा पाहतायत आपली. म्हणूनच म्हणते की तू तू नको बोलूस इतक्या प्रेमाने त्यांच्याशी. उलट त्यांना खडसावून जाब विचार. त्यांना म्हणावं, बोला आमच्याशी, हसा ना आमच्याशी, वाटलं तर चिडा, पण प्लीज
उघडावेच लागतील. खरं तशी आतवी मजलेली असताना ते असे झोपून नाही राहू शकत. त्यांना डोळे उघडावेच लागतील. बाबा बाबा मला खूप गरज आहे हो तुमची. प्लीज डोळे उघडा ना. सांगितलं ना मी, यांना डोळे उघडावेच लागतील. आणि आता डॉक्टरीणबाई पण इकडे आल्या आहेत ना, त्या म्हटल्या आहेत हे बरे होणार आहेत म्हणून. डोळे उघडावेच लागतील यांना. बाबा बाबा प्लीज उघडा ना डोळे. लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई. आज माझ्या आडसाला झोप का ग येत नाही. सुमित्रा, काय त्याबाई? झोपली नाहीस? जीव नाही, जीव नाही. तेजस्वीने झोपल्याशिवाय मला झोप कशी येईल? तुम्ही नाही झोपलात अजून? तुला वाटतं मला आज झोप येईल? अंथरुणावर पडलात तर येईल थोड्या वेळाने. बाकीच्यांचं माहिती नाही, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देशील? विचारा नातेवाईक. त्या रात्री तू नक्की काय पाहिलंस? हे बघ सुमित्रा, तू या घरात आल्यापासून मी तुला समजून घेतलंय. मला माहिती आहे, या घरात आल्यापासून तू एका विचित्र दडपणाखाली वावरतेस. त्या दडपणामुळे तर तू पोलिसांना काही... तुम्हाला काय वाटतं? कुठल्या तरी दबावामुळे मी पोलिसांना यांचं नाव सांगितलं? अगं तसं नाही, पण आपलं मानसिक स्वास्थ्य बिघडलं ना तर होतं ना असं कधी कधी. मानसिक स्वास्थ्य बदललं म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? मला वेड लागलाय? असं कसं म्हणेन मी? का नाही म्हणणार? आजकाल तर सगळेच असं म्हणतात. अगं इतरांच्या सांगण्यात आणि माझ्या सांगण्यात काही फरक आहे की नाही? उलट तुझ्या अशा परिस्थितीत मी तुझ्या पाठीशी आहे. फार फार मोठं धाडस केलंयस तू. मला सांग, नक्की काय घडलं त्या रात्री? मला ना खूप घुसमटल्यासारखं होतंय. हो, मग आपण बाहेर जाऊन बोलूया का? बाहेर छान गार वारा सुटलाय बघ, बरं वाटेल तुला. शिव, तिचं काय करायचं? झोपली आहे ना ती, झोपू दे ना तिला. हो, झोपलीये. गाढ झोप लागलीये तिला. ती ना स्वप्न बघतीये. स्वप्नात तिला पर्या दिसतात, पण त्या सगळ्या तिला विक्रमादित्य विक्रमादित्य म्हणून चिडवतायत. सुमित्रा, सुमित्रा भानावर ये. चला चला, आपण बाहेर जाऊया. हे घे सुमित्रा, गाढ झोपली आहे. अगं जीव तुझ्याकडे आहे? सुमित्रा पाण्यात कुणाला झोपत होती?
मला. पण तुम्हाला माहितीये, खरं तर मी मलाच फसवतेय आणि सगळ्या जगाला सुद्धा. तुम्हाला एक अंगाई गाऊन दाखव मी. अगं काय बोलतेस तू सुमित्रा? तुम्हाला माहित नाही, वेड लागलाय मला. अहो, ते कबूतर चावलं मला. तो कावळा माझा मित्र आहे, पण ससाणा ना शत्रू आहे माझा. या घरातून ना सगळ्या चिमण्या पळून गेल्या आहेत. नाही अगं भानावर ये. मी लहान असताना लवकर झोपावं ना, म्हणून आई मला त्याची भीती दाखवायची. पण तो बागुलबुवा माझ्या जीवला आता झोपूच देत नाहीये. माझ्या जीवच्याच नशिबी हा बागुलबुवा का आलाय मग? ती वेडी नाहीये, ती वेडी नाहीये. ती खरंच वेडी नाही. तिला वाचवा. ती